नमस्कार, स्वागत आहे. पाहायला सुरुवात केलंय इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. मी प्राध्यापक श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतोय. 12वीचे एकूण पहिले नवीन सिलेबसमधले 5 लेसन आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण 1.6 जो पेज नंबर 55 वर आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. नॅचरली हा लेसन 2 पार्टमध्ये आहे. सो चला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ भेटत नसतील तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपले व्हिडिओ फक्त सबस्क्रायबरसाठी मी अनलिस्ट केलेले आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कोण आहेत याचे ऑथर आणि काय आहे टायटल? इन टू द वाईल्ड. हा खरं तर जंगल सफर आणि अभयारण्य आणि ज्याला प्राणी, जंगल, पक्षी याचा नाद आहे त्याच्यासाठी अतिशय छान असा हा पाठ आहे. खरं सांगायचं झालं तर किरण पुरंदरे यांनी हा जो लेसन लिहिला आहे तो त्यांच्या 2 अतिशय झकास अनुभवाचं अतिशय सुंदर कथन करतो. शिवाय तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जर याचे चाहते असाल अशा प्रकारच्या कंटेंटचे तर तुम्ही, मला वाटतं की डिस्कवरी चॅनलवर नक्कीच मॅन वर्सेस वाईल्ड हा प्रोग्राम पाहत असेल. कारण गेल्या अनेक वर्षापासून ब्रेग रियलचा डिस्कवरी चॅनलवरचा मॅन वर्सेस वाईल्ड हा माझा फेवरेट प्रोग्राम आहे. आणि हा लेसन तुम्हाला समजावण्यापूर्वी जवळपास 5 ते 6 वेळा वाचला तेव्हा मी एखादी ब्रेग रियलची सिरियल पाहतोय का डिस्कवरी चॅनलवर असाच मला भास होत होता. चला लेखकाबद्दल जाणून घेऊया. आफ्टर बॅचलर ऑफ कॉमर्स ही स्टडीड एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँड. ही इज अ रिसिप्ट ऑफ द साहित्य पुरस्कार, पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड and Best Literature Award given by Cultural Department of Maharashtra State for his Sakha Nagzira. He spent 400 days inside Nagzira and nearby forest areas and wrote this award-winning book. This excerpt म्हणजे passage or हा lesson has been taken from the same. कुठून घेतलाय? सखा नागझिरा या पुस्तकातून, जे अवॉर्ड विनिंग बुक आहे त्यांचं. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन which works for nature conservation and community work around Nagzira, Navegaon, a tiger reserve in Bhandara and Gondia district of Maharashtra. He also founded Kika's Bird Club in order to spread bird farming, which is very popular among school-going children of Maharashtra. हे झालं किरण पुरंदरे यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. मराठी माणूस आहे, महाराष्ट्रातले व्यक्ती आहे आणि लोकेशनसुद्धा गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील नागझिरा बर्ड सँक्च्युअरीच्या इकडचे आहेत. हे व्ह्यूज सगळे सखा नागझिरा या पुस्तकातून हे सगळं घेतलेलं. त्यांचं शिक्षण स्कॉटलंडला झालं एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये. तुम्हाला 3 इडियट्समधला एक कॅरेक्टर आहे आर माधवन, त्यांना जसं वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आणि वाईल्ड लाईफमध्ये पॅशन होती तशीच पॅशन रियालिटीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त पॅशन किरण पुरंदरेंना आहे. तुम्ही पाहिलं इंट्रोडक्शनमध्ये की जवळपास 400 दिवस म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, कारण एका वर्षात 365 दिवस असतात. एवढे दिवस हे जंगलात राहून तिथले वेगवेगळे अनुभव प्रत्यक्ष अनुभवून मग त्यांनी त्यांचं जे पुरस्कार प्राप्त पुस्तक आहे सखा नागझिरा हे लिहिलं
आणि आपले हे दोन्ही पाठ त्याच पुस्तकातून घेतले आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया इन टू द वाईल्ड. जंगलामधली ही जी यांची सफर आहे ती कशी होते. सबटायटल आहे लॉस्ट इन द जंगल. म्हणजे काय की हे जे लेखक आहेत ते एकदा जंगलात रस्ता चुकतात आणि त्यानंतर त्यांच्या मनात जे येणारे विचार आहेत, जी भीती आहे, जे अनुभव आहेत ते अतिशय रोमांचकारी भाषेत त्यांनी इथं विस्तृतपणे दिलेत. पेज नंबर 56 वर आहोत आपण. तुम्ही बुक ओपन करून सुद्धा हा लेसन पाहू आणि ऐकू शकता. चला. 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of Umbarzara. आता यातलं हे जे उंबरझरा लोकेशन आहे ते जंगलाचं नाव आहे, त्या भागाचं नाव आहे. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफॉना इन माय फील्ड नोट्स. सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पेजेरी विलेज. हे पितजेरी किंवा पितेजारी काहीतरी गावाचं नाव आहे, मराठी नाव आहे पण इंग्लिशमध्ये इथं दिले पितजारी. सो ते रिडिंगला थोडं डिफिकल्ट होतं पण तुम्ही लक्षात घ्या, पितजारी असं म्हणूया आपण त्याला. वेअर आय वॉज स्टेशन्ड. पितजारी हे गाव आहे, तिथे हे लेखक राहिलेत आणि ते गाव या उंबरझरा या भागापासून अतिशय जवळ आहे. आता भंडारा गोंदिया आणि हा सगळा जंगलाचा संरक्षित भाग अभयारण्याचा, तर इथं या पितजेरी गावामध्ये ते कुठेतरी पेइंग गेस्ट म्हणून राहिले असावेत. आणि ते आपल्याला सांगतायत की सकाळपासून जवळपास 8 ते 8.5 तास मी एका हाईडमध्ये बसून आहे. आता हाईड याचा अर्थ काय असतो तर तुम्ही जर अभयारण्यात कधी गेला असाल तर तुम्ही ज्या प्रकारचं ते अभयारण्य आहे ते प्राणी आणि पक्षी किंवा तिथले जे काही ॲनिमल्स आहेत ते पाहण्यासाठी एक त्या नॅचरल सेटिंगमध्ये एक छोटंसं ठिकाण केलेलं असतं जिथं बसून तुम्ही प्राणी पाहू शकता, पण प्राणी तुम्हाला पाहू शकत नाहीत आणि तुमचा त्यांना आणि त्यांचा तुम्हाला डिस्टर्बन्स होत नाही. कधी कधी हे वनात अरण्यात वन विभागाने बनवलेले असतात, तर कधी कधी असे जे प्रवासी लोक असतात ते स्वतःच थोडं झाडांच्या फांद्या वगैरे असं काहीतरी आडोसा करून बसलेले असतात. शक्यतो जे प्राणी किंवा पक्षीप्रेमी असतात त्यांच्यासाठी अशा प्रकारे अभयारण्यात किंवा अशा एखाद्या हॅबिटॅटमध्ये भरपूर प्राणी पाहण्याचा, त्यांचे फोटो घेण्याचा आणि त्यांचा अभ्यास करण्याचा सगळ्यात चांगला जो ठिकाण असतो तो हाईड असतो. आणि तो शक्यतो पाणवठे किंवा पाणथळ जागा जिथं असतात, म्हणजे जिथं पाणी असतं, पाण्याची उपलब्धता असते तिथंच असतात. तिथं वॉटर होल हा जो शब्द दिलाय तो त्यासाठीच आहे की जिथं पाणी आहे तिथं, कारण दिवसभरातून प्रत्येक प्राणी एकदा ना एकदा तिथं पाणी प्यायला नक्की येत असतो. आता हे लेखक सांगतात की दिवसभराचं काम आटोपून आता काय काम केलं बरं यांनी. काही फोटो काढले असतील, काही पक्षी निरीक्षण केलं असेल, काही प्राणी निरीक्षण केलं असेल, काही नोट्स काढले असतील की कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत, कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, काय आहे. आणि हे आता परतीसाठी निघाले आहेत. दुपारचे 3:30-4 वाजले असावे असं वाटतं जेव्हा हे निघतायत. तेव्हा त्यांना ख्याक ख्याक ख्याक, पेज नंबर आणखी 56 वर आहोत आपण. शेवटच्या 2-3 वेळी तुम्ही पाहू शकता असा आवाज येतो. आता हा आवाज काय आहे तर हा आवाज आहे माकडांच्या एका टोळीचा, ज्याचा लीडर जोरजोरात खॅक खॅक असा आवाज काढून सगळ्या त्याच्या ग्रुपला सावध करतोय की कोणीतरी आलंय आणि सावध व्हा. हा आवाज ऐकल्यावर लेखक सुद्धा दचकले, थोडे सावध झाले, थोडे घाबरले आणि सैरभर होऊन इकडे तिकडे पाहू लागले. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकणार आहे, आणखी थोडा वेळ आहे आणि पितजेरी हे गाव ते जिथं मुक्कामाला थांबलेत तिथं त्यांना झपझप पावलं टाकत जायचं आहे. ते शक्यतो मोहा नावाचे जे झाडं आहेत किंवा इतर जी जंगलातली झाडं आहेत त्याच्यामधून हळूहळू वाट काढत निघाले होते. त्यांचा असा प्रयत्न होता की आवाज न करता शांतपणे जावं. लेखक आपल्याला असंही सांगतात की जंगलात तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला अतिशय सावध राहावं लागतं, प्रत्येक हालचालीकडे बारीक लक्ष द्यावं लागतं. आता हे लेखक अनुभवी आहेत म्हणून त्यांना कळालं की माकडाचे हे वरडणं हे
सावधानतेचा इशारा आहे आणि माकडं ही काही छोट्याशा प्राण्याला घाबरत नाहीत. लेखकाला अंदाज येतो की कदाचित लेपर्ड असावा किंवा टायगर असावा काय, पण शक्यतो लेखकाला असं वाटतं की तिथं लेपर्ड आहे, बिबट्या आहे. लेखक सुद्धा सावध होऊन इकडं तिकडं पाहू लागतात, पण त्यांना दिसत नाही. लेखक अंदाज करतात की एखादा बिबट्या त्याच्या गुहेतून बाहेर शिकारीच्या बेतावर निघालेला असावा आणि हे या माकडांना कळाले आणि म्हणून ते ओरडतायत. मी जसं लक्ष देऊन ऐकत होतो तसं मला लक्षात येत होतं की अगदी छोट्यातलं छोटं माकडाचं पिल्लू सुद्धा मोठमोठ्याने ओरडून एकमेकांना सावध करत होतं. दुरून कुठून तरी काळविटांचा आणि हरणांचा सुद्धा आवाज मला येत होता. त्याहून माझी खात्री झाली की हा जो लेपर्ड आहे, बिबट्या आहे, हा जो प्रेडेटर आहे तो हा आसपासच कुठेतरी आहे. जवळच बिबट्याची विष्ठा मला दिसली. त्याच्यावर काही माशा घोंगत होत्या. त्याच्याहून मला अंदाज आला की नक्कीच बिबट्या खूप आसपास आणि जवळ आहे. मी थोडंसं घाबरलो होतो. मला एकटेपणा जाणवू लागला होता. मला चालता चालता लक्षात आलं की आपण संरक्षित क्षेत्रात आलेलो आहोत. आपण थोडं आपली बॉर्डर ओलांडून पुढं आलो आहोत. त्याला सॅंक्टम ऑफ सॅंक्ट्रम असं म्हणले. पेज नंबर 57वर दुसऱ्या पॅसेजमध्ये इवन डिफिकल्ट वर्डमध्ये सुद्धा हा शब्द दिलाय आणि त्याचा मिनिंग काय दिलाय, द होली ऑफ होलीज, अ प्लेस रिजन वेअर फ्यू आर अलाउड ॲज द सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क इज डन. थोडक्यात संरक्षित ठिकाण आहे, तिथं सर्वांना जायला परवानगी नाही असं. The surroundings were reminding me that I was all alone time and again. As I moved forward on the trail हा त्यांच्या जंगलातले जे रस्ते आहेत त्याला हा वापरलेला शब्द आहे. To Pidgeri, the finding alarm calls were still heard in the background. I could tell instinctively that the leopard had moved away. आणि ते म्हणतात की तो आवाज आहे तो हळूहळू दूर जात होता आणि एखाद्या बॅकग्राऊंडला जसा आवाज यावा तसा तो येत होता. माझ्या अनुभवातून मी खात्रीने सांगू शकतो की लेपर्ड कदाचित दूर निघून गेलाय. मीन वाईल आणि तोपर्यंत पेज नंबर 57वर सेकंड लास्ट पॅसेज, आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. आणि मला दूरवर कुठंतरी लेखक म्हणतो दूरवर मला एका माणसाची चाहूल लागली. त्याचं नाव राजू होतं. मी त्याला ओळखलं. तो आज या जंगलात लाकडं गोळा करण्यासाठी आला होता. त्याच्या हातात एक काठी होती. तोही घाबरलेला होता, कारण ही सुद्धा रानावनात आणि जंगलात राहणारी माणसं. त्याला सुद्धा कळालं होतं की हे लेपर्डच्या ह्याच्यामुळे येण्यामुळे त्याने त्याचं लाकडं घ्यायचा कार्यक्रम कॅन्सल केला होता. आम्ही एकमेकांना नमस्कार केला. पेज नंबर 57वर आहोत आपण. सेकंड पॅसेज, He had come to logs but retreated due to the leopard's movement. Raju was amazed at my regular solitary visit to Umbarzara. तो म्हणतो की राजूने तर त्याचा कार्यक्रम कॅन्सल केला, पण राजूला माझ्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटायचं की मी एकटाच या जंगलात येऊन काय बरं करत असेल आणि एकटाच माझं एवढं धाडस कसं होत असेल. शहरी वाटणारा हा माणूस तो माझ्याबद्दल असा विचार करायचा. पेज नंबर 58वर आपण येतोय. आम्ही थोडा एक टेकडी चढली, काही काळ आराम केला. त्यानंतर आम्ही परत निघालो. आम्ही पुढे निघालो. एका विशिष्ट वळणावर राजू म्हणाला, सर तुम्ही सरळ जा, माझा रस्ता इकडं आहे, मी इकडं जातो. काहीच कालावधीमध्ये मी पुढं चालत आलो. सूर्य आता खरंच मावळतीकडे जात होता. सर्वत्र एक डस्की इव्हनिंग मला फील होत होती आणि अचानक मला एक सुंदर मोहा ट्री दिसलं आणि त्याच्या खाली अतिशय सुंदर स्वच्छता केलेली मला दिसली. त्या झाडाखाली सगळं काही क्लीन होतं. पेज नंबर 58 आपण वरून पहिली तिसरी लाईन वाचतोय. काय पहा, Moha tree loaded with the reddish brown leaves. The ground under the tree was cleaned by very well.
The thought instantly flashed in my mind. I had lost my way. आणि इथं पहिल्यांदा मला जाणीव झाली की मी माझा रस्ता चुकलोय. पुढच्या क्षणाला माझ्या मनात विचार आला की आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. आणि मी दुसरा एक रस्ता पकडला, घाईघाईने, भीतीने, गांगारून जाऊन. आणि पुढं एका निमूळ त्या रस्त्याने मी पुढे गेलो. अतिशय वेगळे विचार होते ते. मला परत एकदा वाटायलं की ही अतिशय चुकीची वेळ आहे. या वेळेला मी रस्ता चुकायला नको होतं. मी परत वळून पाहिलं. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि सायंकाळ वरचीवर सायंकाळ वाढत होती. अंधार पडायला सुरुवात होणारच होती आणि मी मात्र हरवून बसलो होतो या जंगलात. मला खूप विचित्र आणि भीतीदायक अनुभव होता तो. सूर्य वेगाने खाली जात होता. मी हरवलोय या एका विचारानेच माझं पूर्ण शरीर घामेघूम झालं आणि मी अक्षरशः घामाने भिजलो होतो. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन द वाइल्डरनेस. एका क्षणाकरता तर मला असं वाटलं की मी मोठ्यानं ओरडावं आणि मला मदतीसाठी बोलवावं कुणाला तरी. पण माझ्या मनात लगेच विचार आला, या घनदाट जंगलात कोण आहे ज्याला आपला आवाज पोहोचेल. माझ्याकडे 2 बॅग होत्या. एक शबनम बॅग ज्याच्यामध्ये माझा कॅमेरा, नोटबुक, पेन आणि इतर साहित्य असतं. तर दुसरी आणखी एक बॅग होती, त्याच्यामध्ये मी माझा डब्बा आणायचो. डब्यात आणखी काही खाण्यापुरतं साहित्य होतं, पण खाण्याची इच्छा होत नव्हती. माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. काय करावं काय नाही हे कळत नव्हतं. The blossoming boxwood trees, the boop boop sound of cockle bird, the song of robin bird, all appeared alien to me. आणि ही झाडं, काही पक्षी यांचं ओरडणं मला एकदम परक्यासारखं वाटायला लागलं. मी रोज ह्या गोष्टी ज्या एन्जॉय करतो, जो सुंदर निसर्ग मी पाहतो, तो निसर्ग मला भीतीदायक वाटू लागला. आणि हो, खरं आहे विद्यार्थी मित्रांनो, दिवसा एखादं दृश्य जेवढं सुंदर असतं, मग ते जंगल असो, नदी असो, समुद्र असो, रात्री ते तितकंच भयानक दिसतं. आणि लेखकाला सुद्धा असंच काहीतरी वाटत होतं. आय वॉज मोर दॅन अन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सिक्युर्ड. जवळपास 1 तास झालं मी त्या जंगलात चाचपडतोय. एकदा मनात विचार यायचा की आता आपण हरवलोय. आता अंधारात चाचपडण्यापेक्षा एखाद्या उंच झाडावर जडून बसावं, आहे तो डब्बा खावा आणि सुरक्षित राहावं. सकाळ झाल्यावर बघू काय ते. दुसरं मन म्हणायचं, तो जो राजू सोबत आलेला रस्ता सोडलेला आहे तिथपर्यंत परत जावं. कदाचित परत रस्ता सापडेल, कारण झाडावर चढून बसणं हा 100% सुरक्षित मार्ग नव्हता. माय माइंड वॉज टेलिंग मी, बट देअर वर नो सायन्स ऑफ द ट्रेल. पण मला कुठंही रस्ता दिसत नव्हता. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द hillock before me. There were more hillocks and some more around the one I was standing. Near my feet were the dried up droppings of sloth bear. मी एका टेकडीवर चाललो होतो. खूप साऱ्या छोट्या मोठ्या टेकड्या तिथे होत्या. माझ्या पायाच्या खाली पुढे पाहतो मी, तर अस्वलाची विष्ठा, ड्रॉपिंग्स जी वाळलेली आहे ती दिसत होती. त्याच्यातून मला अंदाज येत होता की हे बियर्सचं वसतिस्थान आहे आणि आता सायंकाळ होताच ते सुद्धा शिकारीसाठी बाहेर पडतील. मला त्यांची सुद्धा भीती वाटत होती. मी स्वतःला सावध करत होतो आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करत होतो. निर्णय अचूक घ्यावा याची माझी धडपड होती. आय मेड अ मूव. मी पुढे सरकलो. आय रॅन डाऊन द हिलॉक अँड हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. मी चुकल्याच्या भीतीने आणि घाई गडबडीत मी जी टेकडी चढून गेलो होतो ती मी माघारी उतरलो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड. आणि आता मला थोडंसं लक्षात येत होतं
की पूर्व दिशा जी आहे ती माझ्या उजव्या हाताला आहे. द इव्हनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर. सायंकाळ होत होती, गार वारा सुटत होता आणि तो माझ्या केसांमधून जात होता. माझ्या अंगावर अक्षरशः काटे फुटले होते. माय स्टमक वॉज एकिंग. पोटात गोळा आल्यासारखं वाटत होतं. आय केप्ट वॉकिंग इन द होप. पण मी आणखी आशा सोडली नव्हती. आपण पेज नंबर 52 वर सेकंड लास्ट पॅसेज पाहतोय. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. आणि जवळपास 51 पावलं पुढं चालल्यानंतर त्या टेकडीहून उतरून मला लाल माती आणि वाट दिसली. थोडं पुढं गेल्यावर मला आणखी आशा दिसली. फाउंड माय सिल्वर लाइनिंग. सिल्वर लाइनिंग इज अ वर्ड वी यूज फॉर होप्स. ओके. मला त्या पायवाटेवर काही सायकलच्या चाकाची आणि पाऊल खुणा दिसल्या. मला थोडासा धीर आला. मला वाटलं की इथं जवळच कुठंतरी एखादं खेडेगाव निश्चित असलं पाहिजे. मला स्वतःलाच थोडंसं आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि किती दूर असेल ते गाव याचा अंदाज घेण्यासाठी एका टेकडीवर चढून पाहिलं. मला दिसत होतं की ह्युमन सिव्हिलायझेशनची काही चिन्ह त्या तिकडं दिसतात का. आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, कारण मला ते गाव दिसलं जिथं मला जायचं होतं, पिज्जेरी गाव. आणि मी अगदी आनंदाने खुश झालो. मला त्या गावात एका फार्म हाऊसवर असलेला कंदील, त्याचा उजेड आणि गावात कुणाचं तरी लग्न आहे त्याच्यासाठी लावलेला लाऊडस्पीकर दिसला. मी आनंदाने झपाझपा पावलं टाकत त्या रस्त्याने पुढे निघून गेलो. रात्री मी जिथं मुक्कामाला होतो तिथं गेल्यानंतर पहिलं काय केलं तर मी स्वतः आंघोळ केली आणि माझे घाबरलेलं मन आणि कावरं-बावरं झालेलं शरीर शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र मी जेवण करून बाजेवर निवांत पडलो. किर्र अंधार आहे. कुठंतरी एक कंदील लावलेला आहे. अंगणात मी बाजेवर पडलोय आणि आकाशाकडे पाहतोय. आकाशात अनेक तारकांची गर्दी आहे आणि ते पाहून मनात कुठंतरी एक विचार आला की अरे वा, म्हणजे रस्ता चुकेल एवढी मोठी जंगलं अजून सुद्धा आहेत काय. आणि इथं आपला हा पार्ट 1 संपतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. लवकरच आपण पार्ट 2 घेऊन येतोय. स्टे ट्यून्ड. थँक्यू.